अडचणी संपत नाहीयेत असं वाटतंय का? मार्तंड विजय अध्याय 26 मध्ये प्रभू भक्तांना आश्वासन देतात, मी तुमच्या बरोबर आहे. चला अध्याय सुरू करूया. मार्तंड विजय अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयाजी माणसारमना भक्तवत्सला दयाघ्ना मल्लनाशका मुनितापशना उदाधीरा परेशा. श्री मल्हारी महात्मेचा इतिहास अन्य पुराणे कथा साहित्यास घेऊन श्री मार्तंड विजय ग्रंथ सुरस महाराष्ट्र भाषा ओवीबद्ध असे. गतकथानुसंधान कल्पकाचे एसी प्रश्न त्यातील या अध्यायी 6 प्रश्न अनुक्रमे निवेदले असतील. याचप्रमाणे जयाद्री महात्म्य, दुसरे प्रमाण मल्हारी महात्म्य, स्कंद पद्म पुराण पाताळखंड सांगितले ते संक्षेपे निवेदू. या अध्यायी 6 प्रश्न सुंदर श्रोते श्रवणास झाले सादर. ती कथा रसाळ फार श्रवण करता अघनाशे. कल्पकाचा प्रश्न सुरस, मार्तंड अवतार कोणी मन्वंतरास माता पिता असे यास, किंवा नसे हा एक प्रश्न, म्हाळसा ही कोण, नेवासियात जन्मली वाणीन हे प्रसिद्ध बोलती जाण, ते संपूर्ण निवेदू. गंगाचे शिवाचे जटेत गुप्त ती मार्तंडास कैसी झाली प्राप्त, हेगडी प्रधान आणि जयाद्री पर्वत हे विस्तारे करून निवेदू. 6वा शंकरेश्वर आख्यान निवेदू अनुक्रमे करून. हे पृच्छकांचे 6 प्रश्न प्रसिद्ध असते सर्वांसी. याचा विस्तार जाण करिता व्यर्थ पडती संशय करता. ही कथा संक्षेपता सांगू यथामतीने. ब्रह्मदेवाचा एक दिवस त्या माझी 14 मनुष्य निशेष सहस्रयुगे क्रमल्यास एक दिवस जाणीजे. तितकीच युगे रात्रीचे मान, दुसरा दिवस उभे प्रमाण. 14 मनु माझी स्वारोचीश विद्यवान, त्यांचे 31वे व्यापार असे. मनुचे नाव प्रथम स्वयंभू मनु, दुजा स्वारोचीश मनु, तिसरा उत्तम राजस मनु, चौथा तामस मनु जाणीजे. वैवस्वता 5वा, चाक्षुष 6वा, वैवस्वत 7वा, 8वा सावर्णी विलत असे. ब्रह्म सावर्णी 9वा, इंद्र सावर्णी 10वा, 11वा सावर्णी जाणीजे. विष्णू सावर्णी 12वा, यम सावर्णी 13वा, वसु सावर्णी 14वा, श्रोतेया जाणीजे. 14 माझी दुसरा मनु, स्वारोचीश असे अभिधानू. त्याचे 31वे व्यापार परिपूर्ण होता अवतार झालासे. त्या व्यापाराची समाप्ती आली. 88 सहस्र दिवस राहिली. ते दिवशी चंद्रमौळी भयंकर रूप धरीत असे. वसंत ऋतू चैत्र मास, शुक्ल पक्ष रविवार, 2 प्रहर दिवस. चित्रा नक्षत्र तुळ, रोहिणी विलास. तेव्हा रूप धरी उमापती तो दिवस सुदिन उगवला. आनंदे नाचती वेळोवेळी, जय जयाजी शंकर भोळा दीनवत्सल दयाळा. वसंत काळीचे द्रव्य गुलाल उधळोनी आच्छादिती जाश्वनीळ. तैसाच भंडार उधळती वेळोवेळी, गदारोळे गरजती. पूर्वीचे शरीर शुभ्र असे बहोत, वरी गुलाल भंडार उधळीला अद्भुत. तेने तप्त सुवर्ण ऐशा दिसत, पाहता नयन झाकती. ऐसे उग्र रूप पाहोनी नयनी, मार्तंड भैरव देव गर्जती वदनी. आनंद नमाय ऋषींचे मनी, हर हर शब्दे गर्जती. देव ऋषींनी कैसे रूप पाहिले, अनंत सूर्य उदयास आले. सर्वांनी झाकिले डोळे, न सुचे काही देव ऋषींते. देव ऋषी आश्चर्य करती चित्ती, म्हणती आता सिंहासनी होता पशुपती. ते तेज न माय त्रिजगती, कैसे आता करावे. तव भयंकर शब्द उठला, म्हणे सकाळ युद्धास चला. तेज फाकून गेले डोळा, रूप पाहती देव ऋषी. ते रूप कैसे सुंदर, महात्मे अष्टमाध्यायी साचार. वर्णिता झाला सनत्कुमार, ब्रह्मनंदर उदार जो. श्लोक महात्म्यातील. मार्तंड भैरव रूप दधार सहसा विभू, महाही वलोकायतर्य चंड मार्तंड कुंडलम. डमरू त्रिशूल सहितम, खडपात्र सुशोभितम. तप्त कांचन सकांश, मुंडमाला विभूषितम. खंडे दुशेखरम त्रक्षम, महामुकुट मांडितम. वसंत खेलनोद्दूल रजनी चूर्ण गुंडितम. अकस्मात एक वचन, चतुर्बाह त्रिनयन. कंठी वासुकी भूषण, यज्ञोपीत शेषांचे. कर्णी कुंडले मकराकार, जैसे उदेले शशी दिनकर. कंठ विष परम दुर्धर, जे का समुद्र मंथनीचे. दशन शुभ्र वक्र भ्रुकुटी, नेत्र आरक्त शोभे दुर्जटी. मस्तकी मुकुट रत्न किरीटी, बाहू भूषणे सर्पांची.
करी कटके विराजिती, अंगुलिया माझी मुद्रिका शोभती, खडक त्रिशूळ डमरू हाती, पानपत्र चौथे हे, रक्तमुक्ता फळांच्या माळा, शोभती मार्तंडाच्या गळा, वरी भंडार उधळती वेळोवेळी, अमर स्वस्ती निज भावे, पहा एकोटी नामे करून, देव ऋषी आरोळी देती गर्जून, गुलाल भंडारे करून, आच्छादिती भैरवासी, सप्तकोटी गण घेऊन, आला मल्ल वधा लागून, म्हणून एकोटी नाम उच्चारण, देव ऋषी करताती, हे मार्तंड भैरव आख्यान, निरोपैले संक्षेपे करून, आता म्हाळसा गंगा अभिधान, कैसे झाले ते निवेदू, भविष्योत्तर पुराणींचे स्तोत्र, मल्हारीचे असे पवित्र, जेने संतोषी पंचवक्र ते, कौतुकार्थ लिहिले असे. मंदराद्रिगत शंभू देवदेवं कृपानिधं, हर्षदं ते नमस्कृत्यं प्रोवाच गुरुध्वजं, पूर्वी मंद्राचळ शिखरी, उमेश बैसोनी अंकावरी, अति आनंदे त्रिपुरारी, देवासवर प्रत झालासे, पुढे सुरवर कर जोडूनी, उभे असते इंद्र आदी करून, ते अवसरी गंगा जटेतून, मुख काढूनी अवलोकी, गंगामणी विस्मय पावली, म्हणे ही धन्य ही मनक बळी, मजहून भाग्य गळी, मजला धिक्कार असो की, मी जटेत केसात गुंडाळून, किती दिवस असावे लपून, हे सुख मज लागून, कधी प्राप्त होईल, तो अकस्मात गिरजावर अवलोकी, तो गंगा पाहे शिवमस्तकी, चित्ती विस्मय पावनी म्हणे की, मी मंद भाग्य असे, दोघींची समदृष्टी झाली, गंगा जटेत गुप्त झाली, गिरजा म्हणे चंद्रमौळी, तुझी लीला तू जानसी, गिरजा मनी करी विचार, गंगा वसे शिवमस्तकावर, मजहून तिचा महिमा थोर, यास उपाय काय कीजे, गंगेस प्रत्यक्ष म्या अवलोकिले, तिनेही मजला पाहिले, यास उपाय काही न चले, चित्ती उद्विग्ध निरंतर, गिरजा चित्ती करी विचार, म्हणे ही गंगा काढावी बाहेर, याची योजना वारंवार मनी कल्पना करीत असे, जटेत गंगा चिंतातूर, मनी स्मरे त्रिपुरहर, म्हणे गिरजेचे बरोबर, कधी बैसेन मी आता, उभयंताचे मनींचे इंगित, मनी समजे षण्मुखात, म्हणे यांचा पूर्वावा हेत, परी न बोले काही, तव कोणे एक दिवशी पाही पशुपती, आनंदयुक्त पाहून पार्थी पार्वती, म्हणे माझे मनोरथ पाववी जगतपती, सफळ करी दयाळा स्वामी तू माझे जीवन, तुची माझे मनरंजन, तुझ वाचून मज एक क्षण, युगा ऐसा वाटत असे, ऐसा अनेक सवने करून, तोषवला पंचवदन, तो हृदयस्थ भगवान सर्वगत वर्तत असे, प्रसन्न होऊन त्रिपुरारी, म्हणे काय इच्छा असेल सुंदरी, ती सांगे वा झडकरी, ते तुंते देईल वल्लभे, हर्ष पावली हिमनगबळी, म्हणे जय जयाजी चंद्रमौळी, माझे मनोरथ वल्ली, शीघ्र सफल करी दयानिधे, मी मनी इच्छितसे बरवी, ही गंगा जटेत किती दिवस राहावी, आता गंगेस बाहेर काढावी, कृपा करुनी दातारा, गंगा एक अंकी बसवून, दुसरे अंकी मी ही बैसेन, उभयंता एक चित्ते राहून, आनंदू स्वामीसी, ही इच्छा असे मनी, बहुत दिवस आहे शूळपाणी, ती पूर्वावी कृपा करोनी, दिनवत्सर मनोनिया, हे ऐकून चंद्रशेखर हासत असे वारंवार, म्हणे बरा मागितल्यावर तो काळे करुनी सफळ होईल, मग संतोषोनी भवानी, चरणी मस्तक ठेवी जाऊनी, आनंदन सामाय सदनी अति उल्हास पावली, तो वर दिधला गिरजेस, ते मनी स्मरतेस महेश, तो वर सफळ व्हावया दिवस, आला जाणून काय करी, पहाते प्रेमपुरी पार्वतीने, पाद प्रक्षाळिले लीळेने, त्यांची तीर्थ वंदिले ऋषीने, ते पार्वती तीर्थ नाम पावले, ते पार्वती तीर्थ पाहून, मार्तंड भैरव करी वंदन, ते जलबिंदू उडून गंगा मस्तकी स्पर्शिले, ते जल मस्तकी स्पर्शता क्रोध न साहे गंगेचे चित्ता, नेत्र आरक्त क्रोधे होता, जटेतून बाहेर निघाली, पार्वतीस पाहून नयनी, दात खाय करी करोनी, दोघींचा संवाद ते क्षणी होता झाला अनिवार, दोघींचा कलह पाहून आनंदे हासे चंद्रभूषण, मग दोघींचे ऐक्य करून, दोही अंकी बैसवल्या, सुरवर उभे कर जोडून, ऋषी नाचती आनंदे करून, षोडोपचारे करती पूजन, परमांदे करोनिया, हे पार्वती गंगेचे आख्यान, श्रवणे दोष होती दहन, पुण्य वृद्धी ते पावन, अंती वसे कैलासी, पार्वतीचे नाव महर्षिका, कैसी पावली ते ऐका, ही कथा गंगा महात्मी पहा की, प्रवराख्यानी कथिली असे, पूर्वी क्षीराब्धी भितरी, रत्ने पडली निर्धारी,
तेने करून देव व्याकुळ भारी निशिदिनी होत असती. तेव्हा इंद्र करी विचार मानसी, म्हणे ही रत्ने निघतील कैसी. मग जाऊनी वैकुंठासी विष्णू लागी पुसतसे, म्हणे जी लक्ष्मीपते रत्ने समुद्रा माझी असती, ही कोण्या योगे निघता ते सांगा जी दयानिधे. तेव्हा विष्णू म्हणे एक सावधान, रत्ने समुद्री असती प्रमाण, परी समुद्र मंथिल्या वाचून रत्ने प्राप्त न होती. तरी तू दैत्यांशी साख्य करी, त्याचे साह्य करावे निर्धारी. ते सांगतील ते ऐकशील जरी, तरीच कार्यसिद्धी होईल. मग इंद्र येऊन अमरावतीस शिष्टाईसी पाठवले बृहस्पतीस, म्हणे तू जाऊनी मोही दैत्यासी, तुझे वचनी मी असे. तो देवांचा गुरु बुद्धिमंत, दैत्यांचे सदनी प्रवेश करीत दैत्य गुरु शुक्राचा वृत्तांत कळविला जाता ते समयी. दैतेंद्राशी आले दोघे जण, इंद्राचे गुज निवेदून. पाचारले समुद्र मंथना लागून, संतोष केला दैत्यपतीचा. समुद्र मंथन करावा हा विचार दैत्यास वाटला बरवा. परी देव अनुत भाषण हेवा, आमचा करती निशिदिनी. मग दैत्यपती शुक्र येऊन एकत्र बोलती बृहस्पती लागून, म्हणती देव अश्विश्वासी बळहीन, यासी साह्य न होऊ. जरी तुम्हास रत्नांची असेल, तरी आम्ही सांगू तैसे वर्तावे लागेल. याचा विचार करून सबळ मग बोलावे आम्हासी. गुरु म्हणे एक दैत्यपती, तुमचे वचन ऐको निश्चिती. याचे प्रमाण तुम्हा प्रती पट्ट लिहून देतसो. दोघांची एक वाक्यता होऊन गुरुने पट्ट विधला देऊन, त्या पट्टावरी इंद्राचे चिन्ह करून घेतले दैत्येश्वरे. जी रत्ने प्राप्त होतील मंथिता, ती अर्धी द्यावी न मागता. दैत्य आपुला भाग घेतल्यावरुता, देवेंद्र मग भाग घेईजे. ऐसा सिद्धांत झाली यावरी, देवेंद्र प्रार्थिला मुरारी. म्हणे त्वरित आणावा मंदिरगिरी, दैत्य आम्हास नुकळ चाले. विष्णू म्हणे मंदार पर्वत, हा शिवाचा प्रिय पात्र बहुत. या सरज्जू पाहिजे अद्भुत. तो वासुकी शिवकंठी असे, तरी शिवास करी प्रसन्न. तो जरी साह्य होईल भगवान, तरीच हे कार्य सिद्धी पाहोन. निर्विघ्न रत्ने लाभती, मग हा सहस्रनयन आराधिता झाला पंचवदन. अनेक स्तविती तोषवून प्रसन्न केले शिवासी. शिव म्हणे इंद्रासी, काय इच्छा आहे मानसी, ते निवेदन करी शीघ्र मजसी. इच्छा समग्र पुरविल मी. इंद्र म्हणे जी दातारा, मजवर प्रत झाला सखरा. रत्ने असे क्षीरसागरा, ती आम्हा प्रति प्राप्त कीजे. शिव म्हणे सिंधू मंथिल्या वाचून, रत्ने प्राप्त न होती आम्हा लागून. तेव्हा बोले सहस्र नयन, वासुकी मंदारगिरी देईजे. शिव म्हणे अवश्य नेई त्वरित. तेव्हा देवेंद्र प्रार्थिला मंदर पर्वत. तो उडून शिराब्धित, उभा राहिला मेरू दुजा. वासुकेस प्रार्थी पाकशासन, म्हणे मंदरगिरी फेटाळी, तीन वेढे घालुनी. तेव्हा वासुकीने शिवाज्ञा घेऊन मंदर पर्वत फेटाळीला. देव दैत्य मिळाले समस्त, मुखाकडे देव झाले त्वरित. दैत्यास पृच्छाकडे व्हा म्हणत, तेव्हा दैत्य शोभांते पावले. दैत्य देवास बोलती क्रोधे करून, आम्हास तुम्ही केले बळहीन. म्हणून तुम्ही मुख धरून पृच्छ आम्हास नेमिले. तरी हे कधी न घडे आम्हापासून, मुखाकडे होतो आम्ही संपूर्ण. तुम्ही पृच्छ धरावे जाऊन, तरीच आम्ही साह्य होऊ. देव म्हणती अवश्य आम्ही पृच्छ धरू, तुम्ही मुख धरावे निर्धरू. मग देवेंद्र प्रार्थनु हरिहरू, समुद्र मंथन आरंभिले. समुद्र मंथिला प्रबळ, तेव्हा प्रथम निघाले हालाहल. ते जाळू लागले सकळ, त्रैलोक्यात ते समयी. तेव्हा देव घाबरले बहुत, दैत्यास म्हणती तुम्ही निवारावे त्वरित. नाही तर त्रैलोक्य भस्म होत, संशय किमपि असेना. समुद्र मंथन टाकून देव दैत्य पळती न लागता क्षण. मग विष्णूने देव दैत्य एकत्र करून निश्चय केला ते समयासी. म्हणे रे एका वचन, या हालाहलाचे जो करी निवारण, तो रत्नांचा अधिकारी जाण निश्चयसी जाणीजे. श्री विष्णू म्हणे दैतेंद्रासी, तुम्ही प्रतापी निवारा विषासी. तुम्ही जी रत्ने द्याल देवेंद्रासी, ती घेऊन असतील. दैत्यपणी म्हणे विष दारुण, आमच्याने न होई निवारण. देवेंद्र करील त्यास अनुसरून, आम्ही असो निश्चयसी. प्रथम पट्ट टाकीला फाडून, दुसरा पट्ट लिहिला विष्णू आज्ञेवरून. दैतेंद्र देवेंद्राचे चिन्ह पट्टावर केले असे. तेव्हा विष्णू म्हणे इंद्रासी, स्तवनी तोषवी शिवासी.
तो सकळांचा स्वामी कैलासवासी शरण जाई त्याप्रती. इंद्रे स्तविला मुडा निरमन म्हणे हे हलाहल दारुण. याचे करी का निवारण भक्त कल्पतरू तू होसी. तेव्हा तो भक्त कल्पतरू उमावर जो का काळाचा काळ हर. मुख पसरून सत्वर विशेषणात प्राशिले. देव जय जयकार करीती दैत्य क्षीण झाले निश्चिती. समुद्र मंथून रत्ने काढती चतुर्दश ते अवसरी. लक्ष्मी कौस्तुभ पांचजन्य शारंग धनुष्य विष्णूने घेऊन. देवेंद्रास दिदला ऐरावत वाहन सूर्यास अश्व दिदला. शिवे घेतले विष आणि चंद्रासी देवेंद्र प्रार्थुनी विष्णूसी. परिजातक धन्वंतरी धेनुरंभेसी. मागोनी घेई इंद्र तेव्हा ऐसे रत्ने वाटून घेतली. खाली शेष दोन उरली अमृत आणि मद्य ते वेळी. दैत्य बोलती विष्णूस म्हणे तुम्ही आम्हास ठकवले बहुत. सर्प गरळे दैत्य निघाले बहुत. आता जे राहिले मद्य आणि अमृत ते आम्ही घेऊ निश्चयसी. विष्णू म्हणे ऐका वचन हे देवेंद्रास घ्या मागून. दैत्यपती इंद्रापाशी येऊन म्हणे अमृत मद्य आम्हा देईजे. इंद्र म्हणे मद्य घ्यावे दैत्य म्हणे अमृत द्यावे. इंद्र म्हणे पट्टात पाहावे आम्ही जे देऊ ते घेईजे. ऐसे दोघे संवाद करीत कोणी कोणास न मानित. युद्धास प्रवर्तले अद्भुत कोणी निवारू शकेना. तेव्हा विष्णू काय करी स्त्री रूप धरी ते अवसरी. मोहिनी रूप जगतभरी नाव धरता जालासे. मोहिनी रूप पाहता नैनी देवदैत्य मोह पावले ते चिक्षणी. युद्ध करायचे विसरोनी मोहिनीकडे अवलोकिती. ते स्त्री रूप नटला शारंगधर सर्व सौंदर्याचे आगर. उपमेश उन्ना कामेश्वर अनुमप्य असावे हेची बरे. मोहिनी म्हणे का कलह करता देवदैत्य सांगती वृत्तांत. मोहिनी म्हणे रे व्यर्थ भांडता मी सांगेन ते ऐका. तेव्हा दैत्य मोह पावन म्हणती तुझे वचनी विश्वास पूर्ण. तैसेच देव वदती कर जोडून तुझे वचन शिरसा वंद्य असो. मोहिनीने घेतले मद्य अमृत एक घालून कुपित. म्हणे रे तुम्ही बसावे धरुनी पंगत मी वाढीन दोघांसी. देव बसले पूर्वेस असुर बसले पश्चिमेस. त्या माझी राहू होनिया देवेश देवा माझी बैसला. मोहिनीने कुपी घेऊन दैत्यास मद्य वाढवले संपूर्ण. मग देवास अमृत वाढता जाण राहू सानिध्य आली असे. तेव्हा चंद्र सूर्यांनी खुणावला हा राहू दैत्य बैसला. हे जाणून मस्तक उडविला राहू दैत्याचा ते काळी. तेव्हा हाहाकार झाला दैत्यासी देव नेले अमृतासी. दैत्य रुदत गेले सदनासी. मोहिनी गुप्त झाली तेव्हा देवचे जे कार्य गर्जती. स्वर्गे दुदुंभी वाजवती आनंद झाला अमराप्रती. अपजय दैत्य आला असे तेव्हा कोणी एकेकाळी. विष्णू आणि चंद्रमौळी एकांती असते त्यावेळी. शिव विचारी विष्णून ते म्हणे तू मोहिनी रूप केले धारण. ते मज पाहावयासे इच्छी मन. तरी दाखवी त्वरे करून इच्छा माझी पूर्वी लका. विष्णू म्हणे रूप विलक्षण धरुनी केले कार्पण्य. ते पाहावयाचे कारण काही नसे या समयी. तेव्हा म्हणे उमापती रूप दाखवी मज प्रती. आग्रह जाणूनी लक्ष्मीपती मोहिनी झाला तत्काळ. शिवे मोहिनी ते पाहून कामे व्यापिला पंचवंदन. धरू जाता गुप्त होऊन मोहिनी गेली ते समयी. कामज्वर झाला शिवासी मोहिनी स्मरे अहर्निशी. हे संकट पडले विष्णूसी. तेव्हा काय बोले शिवाप्रती विष्णू म्हणे सावध व्हावे झडकरी. मोहिनी स्मरे वारंवार काळे कडूनी मनोरथ पूर्वी लसाचार. संशय टाकून देईजे ऐसा पूर्वीचा संकेत होता. तो स्मरे जगतपिता पार्वती अंक बैसविता. स्मरता झाला मोहिनीसी. तत्काळ मोहिनी संचरली ते पार्वतीचे देही संचरली. ते पाहुनी चंद्रमौळी अति आनंद पावला. त्या मोहिनीस महालशय शक्ती म्हणती म्हालसिका तीच वददी. हे जाणून उमापती म्हालसिका नाम ठेविले. संस्कृत म्हालसिका नाम प्राकृत बोलती म्हाळसा सावेव. सुरवासुर वंदित सर्व निज मूर्धनी सर्वदा. श्लोकार्थ वंदे विष्णू स्वरूपा भैशमनी काम रूपा भजेहम. हे म्हाळसा नावाचे आख्यान सांगितले श्रोते लागून. आता हेडगी प्रधान यांचे आख्यान निवेदू. मल्लासुराचा बोध करा. वयास शिवे पाठवले विष्णूस. तेव्हा नामधरी लक्ष्मी निवास. मोलदेव प्रसिद्ध जगी. तो मूळ देव प्रेमपुरी असे. देव ऋषींनी स्तविला असे.
तोची प्रधान प्रेमपुरी वसे विख्यात असे सर्वांसी. याचे प्रमाण मल्हारी महात्मी सुंदर 19 अध्यायी असे साचार. तोची जय शिखरी निरंतर हेडगी नावे विख्यात असे. मूळ देवतेची हेडगी प्रधान कानडी भाषेचे असे नाव प्रमाण. तो प्रत्यक्ष असे मधुसूदन संशय किमपी असे ना. हेडगी प्रधानाचे आख्यान सांगितले संशय करून श्रवणे अघनाशे संपूर्ण निसंदेह जाणीजे. जयाद्री आणि शंकरेश्वर यांचे आख्यान साचार एकतंत्रे परिकर संक्षेपे निवेदू. कैलासीहुनी पशुपती येता झाला भूतळा प्रती. तेव्हा ऋषींनी प्रार्थिला उमापती आधी चलावे आमचे आश्रमा. शिवे ऋषींचे कोणी वचन विमानाचा आज्ञा करी त्रिनयन. म्हणे ऋषी आश्रमा चला त्वरे करून. ऋषी आनंद पावले विमानाची गती थोर. क्षणात उतरले भूतलावर. तेव्हा त्या धवलगिरीचे तरी सुंदर आश्रम असतील ऋषींचे. त्या आश्रमी विमान उतरले. संपूर्ण देव शिबिरे देऊन राहिले. ऋषींनी शिवास प्रार्थून नेले आपले आश्रमाप्रती. शिवेता पाहुन नैनी ऋषी पत्नी आल्या निरंजन घेऊनी. उवाळून पिनाकपानी आश्रम प्रती नेला असे. ऋषींनी पूजिला शंकर तेथेच लिंग झाले शंकरेश्वर. जेथे पाद प्रक्षाळिती ऋषीश्वर तेची तापशमन तीर्थ जाणीजे. गणपतीस सैन्यास ठेविले रक्षण. तेव्हाच दैत्याची चाहुल पाहून गणपतीने केले शंकर फुरण. म्हणून बोमलेश्वर नाम असे. प्रथम पार्वतीचे नाव धवलगिरी. प्रस्थानी राहिले म्हणून प्रस्थपीठ निर्धारी. मल्लासूर वधिल्यावरी. जयाद्री नाम विख्यात असे. सिंहावलोकनी कथा सुंदर. ऋषी आश्रमी त्रिपुरहर. षोडोपचारे पूजिला जगदीश्वर. जो पक्षपाती ऋषींचा ऋषी पल्ल्यांनी आपले क्लेश. निवेदिता क्रोध संपन्न महेश. म्हणे मी तुमचे मनोरथ अशेष. सफळ करेन जाणीचे. ऐसे त्रिरात्रपर्यंत राहते झाले उमाकांत. मग विमान बैसुनी समस्त मनीचूल पर्वती उतरले. हे प्रश्न अति सुंदर 6 असती साचार. राहिले प्रश्न त्यांचा विचार पुढील अध्यायी केला असे. श्रीमद बाजिंद गुरु चरणारविंद भ्रमर. लक्ष्मीनारायणाचा कुमार अभिरान असे गंगाधर. उपनाम कमळाकर जाणीजे. स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य. सदा परिसोळ प्रेमळ भक्त निस्सिम मार्तंड उपासक जे. श्री मार्तंड भैरवार्पणमस्तु. हा दिव्य अध्याय आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि असेच भक्तिमय अध्याय ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.